ए तुम्ही काय मागवलं प्राजक्ता? काय मागवलंय? ग्रीन ऍपल बेसिल. ग्रीन काय ग्रीन ऍपल. स्माइल कर स्माइल कर ए स्माइल कर बघ फोटो काढते मी तुझा. आता स्माइल कर तुमचा. हेलो आवाज नहीं आएगा. 2 साल के बाद ऍक्च्युली पूर्ण 2 वर्षानंतर भेटतोय आता. म्हणूनच तू काय घरी राहिली? कशा जाते? नको जाऊ आता मी आले. नको जाऊ रे. लवकर आहे. मी दुपारी झोपली असती रात्री आपलं जरा चांगलं झालं असतं. गर्ल्स नाईट आउट. पण ती लवकर झोपणार ना मग. नाही झोपणार, उद्या रविवार आहे ना. नमस्कार मंडळी, मी ऋतुजा विनय रावराणे तुमचं स्वागत करते मालवणी ऑन व्हील्समध्ये. आज मी डोंबिवलीला आले. विनय नाही आहे इथे, विनय सायनलाच आहेत. आणि मी डोंबिवलीला आलेले कारण माझे 2 स्कूल फ्रेंड्स आहेत. त्यांचा आणि माझा प्लॅन झालेला की आपण नाईट आऊट करूया. नाईट आऊट म्हणजे घरीच थांबणार होतो, थोडे गप्पा मारणार होतो, भेटणार होतो, डिनर करणार होतो आणि रात्रभर असंच मजा मस्ती करून सकाळी आपापल्या घरी जाणार होतो. पण हा छोटासा प्लॅन खूप असा मोठा झालेला आहे. आणि द्वारका हॉटेल सगळ्यांनाच माहिती आहे डोंबिवलीमध्ये. त्यांनी त्यांचं न्यू हॉटेल चालू केलं आहे डोंबिवलीमध्ये वेस्टलाच. आणि मग तिथे जायचा प्लॅन झाला. मग आपणच चाललोय. मग आपल्या मम्मीना पण घेऊन जाऊया, मग स्नेहा पण येईल, मग कदाचित विहा पण येईल. असा खूप मोठा गोतावळा चाललाय. आता घरीच राहायचा प्लॅन होता म्हणून मी काही कपडे वगैरे आणले नव्हते. हेच बायग्याचे टी-शर्ट घातले जळतात मेलेवाला आणि ब्लिस क्लबची पॅन्ट. पण बघू आता, जाऊन बघू. आता वाजले 7:45. 8 वाजता तिथे पोचायचं आहे. तर निघूया आता आणि बघूया कसं आहे हॉटेल. आम्ही आता पोचलो इकडे डोंबिवली स्टेशनच्या इथे. आणि बघूया आता ती कुठे आहे. हॉटेल अजून यायचं बाकी आहे. मग आवाज कमी येऊ शकेल कारण मी अजिबात माईक नाही आणलं आहे. मी म्हणजे हा व्लॉग करते हे पण विनयसाठी सरप्राईजच आहे. आणि मी काय सांगितलं नाही, माईक नाही, काय नाही, असंच म्हटलं करून बघूया. आता बघूया स्नेहा कुठे आहे. ही स्नेहा तर आहे, माझी बहीण आहे. स्नेहा शेट्टी माझी फ्रेंड आहे. ती बघूया आता कुठे आहे. हे द्वारका हॉटेल आहे आणि श्रावण असल्यामुळे बरीच गर्दी आहे. वेटिंग नाही आहे, पण इथे बरेच लोक पार्सल घ्यायला थांबले. तिथे वरती पण आहे ह्यांचं. आपण वरती जाऊन बसूया. तिथे वरती दिसतंय हे, वरती जाऊन बसूया आणि बघूया. इथून आपण वरती आलो आणि हे असं छान स्टेअरकेसला इथे मस्त कृष्णाचं एक मूर्ती बनवलेली आहे त्यांनी. आणि मूर्ती बनवली आहे ते कृष्णाची छान. आणि इकडनंच असं परत पुढे जायचं आहे वरती. इथे त्यांचं किचन आहे वरच्यासाठी. आणि इथे वेटिंग एरिया आहे. हे आतमध्ये ते AC आहे आणि हे वेटिंग एरियामध्ये जे AC मध्ये भरलेलं असेल पूर्ण तर वेटिंग एरिया पण आहे इथे. आजचा हॉटेलचा मेन्यू लिहिला आहे. आपल्याला टेबल मिळाले. आपण आता आतमध्ये जाऊया. अजून यायचेत सगळे, आपणच लवकर पोहोचले. शेट्टी यायची आहे, प्राजक्ता यायचे आहेत. इथे स्नेहा आणि मम्मी बसलेले आहेत इथे. आम्ही हे 6 जणांचा टेबल घेतले. स्नेहा शेट्टीची आई येत नाही आहे. पनीर डगीज ट्राय करायचंय. डॉगीज नाही, असं मस्त बनवलं आहे. द्वारका म्हणजे डोंबिवलीतलं एकदम जुनं हॉटेल आणि काय बनवलं एकदम एनएक्सच करून टाकलं फुल. सिटिंग बरीच आहे, बरीच सिटिंग आहे.
हो वरती पण छान एकदम मस्त केलेलं आहे. छान केलं. आणि इथं आम्ही बसलोय. स्नेहा शेट्टी आलेली आहे. स्नेहा आजा 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 आजा. हेलो आवाज नाही आया. 2 साल के बाद ॲक्च्युली पूर्ण 2 वर्षानंतर भेटतोय. हे इथे बसून माझे कंप्लेंट करणं ऑलरेडी सुरू झालेलं आहे. आता प्राजक्ता आणि प्राजक्ताची मम्मी यायचं बाकी आहे. स्नेहाने आता हे वॉटरमेलन कूलर मागवलं आहे. आता बघूया कसं वाटतं. स्नेहा ट्राय कर. फेस आल्यावरती बोलते. चांगलं आहे. ओके ठीक आहे. यांनी इथे खूप छान जागेचं यूज केलं आहे. असं एकदम रेक्टँगलमध्ये असं टेबल बनवलं आहे त्यांनी. अजिबात आरामात एक 3, 4, 5, 6, 7 हे 8, 9 लोक आरामात बसतील असं टेबल आहे. 9 पण नाही पण 6 लोक तरी आरामात बसतील. मस्त. आणि मला माहिती नव्हतं. आम्ही इथे बसलो आणि मग नंतर म्हटलं मागे काय चाललंय तर बघितलं तर हे मागे पण इथे सिटिंग आहे यांची. इथे आपलं पनीर चिली आणले म्हणजे आलंय. अरे सर्व करतात ते. 4 में दो. हाँ 4 में दे दो. और 2 से ट्राई कर कैसे लग रहा है. अच्छा है मम्मी. चांगलं आहे. ही ॲक्च्युली स्नेहाला खायचं होतं म्हणून आम्ही मागवलं. चांगलं आहे मस्त आहे. अच्छा ठीक आहे. आणि विहा पण आली आता. काकी पण आल्यात. ए विहा कशात काकी. हाय. तू उडपी नंतर आता भेटली मला. प्राजक्ता इकडे होती आहे. आता आमचा फुल हाऊस झालेला आहे इकडे. स्माइल कर स्माइल कर स्माइल कर. ए स्माइल कर. मग फोटो काढते मी तुझा. आता स्माइल कर समजत नाही. तिला लक्षच नाहीये. तिला स्नेहा आवडली आहे. स्नेहा आवडली आहे तिला. हो ते पण पिणार नाही टाकते. विहा. ए विहा. कोण आहे गुडगोल. कोण आहे विहा. गुडगोल कोण आहे. हो आवाज खणखणीत आहे. विहा तिकडच्या टेबलवरच्या मुलाला दादा दादा म्हणून हाक मारते. हे पण तोडलं. नाही खेचत होती ती. विहा कुठे उभी राहिली. हा ती बाई येते. मम्मीची पर्स हा सगळ्यांना द्या. इथे आमचं पनीर ब्लॅक बीन आलंय. माहिती नाही. ए काकींची डिश घे. काकींची डिश घे. नाही एखादच. हा ठीक आहे. पनीर ब्लॅक बीन आहे. आता बघूया कसं वाटतं.
द्वारकाचं फक्त एकच हे ना की एकदम फ्रेश मिळतं इथे. म्हणजे पनीर तर एक नंबर सॉफ्ट आहेत आणि एकदम विरघळतात आहे तोंडामध्ये. पण हे पनीर ब्लॅक बीन काहीतरी नवीन आहे, हे आता मी ट्राय करून बघते. चिलीचे मॉकटेल्स आलेत. ये क्या है? हे दोन्ही जे आमचे मॉकटेल्स आहेत हे एव्हरग्रीन आणि ग्रीन ॲपल मोहितो मस्तच आहेत, छान लागले एकदम. म्हणजे वॉटरमेलनपेक्षा मला हे जास्त आवडले, वॉटरमेलन कूलरपेक्षा. दोन्ही पण भले कलर सेम आहे पण टेस्ट कम्प्लिटली डिफरंट आहे. ह्याच्यामध्ये बेसिल आहे आणि ह्याच्यामध्ये मिंट आहे. म्हणजे खूप छान वाटते, खूप छान वाटते. ए तुम्ही काय मागवलं प्राजक्ता? काय मागवलंय? ग्रीन ॲपल बेसिल. ग्रीन ॲपल एव्हरग्रीन मांगाय ना तुमने. हे काय आहे? हे एव्हरग्रीन आहे आणि हे ग्रीन ॲपल मोहितोय. हे माझं ग्रीन ॲपल मोहितोय आणि हे एव्हरग्रीन आहे. हा दोन्हीमध्ये ग्रीन ॲपल आहे. गप्पा मारण्यामध्ये एवढे बिझी झालो आम्ही की आमचा मेन कोर्स आला मी दाखवायचं राहिले. आम्ही बटर नान मागवले आणि मशरूम घी रोस्ट मागवलं इकडे. मशरूम घी रोस्ट एकदम मस्त आहे, पण प्राजक्तांनी सांगितलं की हे चांगलं आहे म्हणून ऑर्डर करूया. तर आम्ही ऑर्डर केलं आणि सगळ्यांनाच आवडलं. बिहा तिकडे मस्तपैकी आवाज येते सगळ्यांना, बाबा आजी आजी दादा. कानातले खूप आवडतात तिला सगळ्यांचे. काढून टाकते कानातले खूप आवडतात तिला सगळ्यांचे, कानातले काढ. आमच्या इकडचं डिनर झालेलं आहे. खूप गप्पा मारल्या काय आम्हाला. आम्ही त्याच्यानंतर व्हेज पुलाव पण मागवला पण काय मला शूट नाही करता आलं. पण आता आम्ही आपल्या घरी जाऊ. विया आणि वियाची आजी त्यांच्या घरी जाते. आज सॅटर्डे आहे आणि आता वाजले आहेत 10 आणि इथे बाहेर वेटिंग बघा किती आहे. व्हेज रेस्टॉरंटला श्रावणात सॅटर्डेला रात्री 10 वाजता ही वेटिंग आहे. तुझ्यावर माहिती आहे किती फुल एकदम साहित्यिक झालेला व्हिडिओ मध्ये. हा आणि ते असं वाटत होतं ना की हिच्या लग्नाला ते दोघं फिरायला आले आणि आम्ही दोघं फिरायला आलोय. हाँ मतलब हम दोनों ने बात भी नहीं किया, हमने फोटो भी नहीं खींचे, सेल्फी भी नहीं की. अरे उन लोग रूम में भी इतना बात कर रहे थे ना. तू आने के पहले ना उन दोनों का ही फोटो सेशन चल रहा था. वो लुंगी पहन के उसने उधर नीचे ना स्टेयरकेस चढ़ के आने का था. उधर क्या खड़ा रहा वो स्टेयरकेस पे. आता नेक्स्ट टाइम घेऊन ये. स्पेशली बनवून आणली आहे तिने माझ्यासाठी. ही कोणती आहे? चॉकलेट ब्राउनी. आता रात्रीचे 3 वाजलेत तरी पण आमच्या गप्पा अजून चालूच आहेत, काही संपतच नाही आहेत. आई येऊन ओरडून गेली झोपा म्हणून, पण चालूच आहे अजून. तर आता वाजले सकाळचे 10. आम्ही काल रात्री 4 वाजेपर्यंत गप्पा मारत होतो. सगळ्या गप्पा मारून झाल्या. काय काय बोललो काय नाही सगळं. आणि आता सकाळी हो 2 वर्षानंतर भेटलो आम्ही डायरेक्ट. हो ना. स्यागो घर से निकालू. ए काय इंस्टाग्राम पर मम्मी पण आहे. हे दोघी झोपल्या 12 वाजताच आणि आम्ही 4 पर्यंत जागे होतो. म्हणजे मी 3:30 पर्यंत होती, हे लोक 4 पर्यंत होते जागे. हा सकाळी लवकर उठले, मी सर्वात लेट उठली. बाय. बाय 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 बाय. येस परत या विहाला घेऊन नेक्स्ट टाइम.
विनय को पूछा करके बोलू. विनय तो मला काय तुझी बायको शिकत आहे ब्लॉग करायला. काय चुकलं विकलं तिथं तर माफ करा. पहले ऐसे लगता है फिर लाइक कॉमन हो जाएगा. फिर कहूँ हाँ. अभी तो मेरे को समझता भी नहीं कैमरा ऐसे पकड़ो वैसे पकड़ो. और वो बेचारा जब करता है मैं बोलती भी उस वो करता है अरे असं का घेतलं तसं का घेतलं तसं का घेतलं. आणि आता मला समजते कसं घेते ते. बाय 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 गर्ल्स. सो आता आम्ही आलोय दादरला कशीच्या घरी आलोय. पूजा आहे त्यांच्याकडे. हो वीकेंड वगैरे माझं झालंय. माझा फोन वाजतोय. मला वाटतं कशीची मम्मी फोन करतो. तर वीकेंड झालंय. गर्ल्स नाईट आउट झालंय. निघताना मी काय घरचं शूट नाही केलं कारण ऍज युजल असं मम्मीचे डोळे भरून आलेले. आणि मला माहितीच नाही ब्लॉग करते. मला काय बोलली सरप्राईज द्यायचं नाही. मी म्हटलं की दादरला उतरून बसले की मी असं मोबाईल चालू ठेवून असं जाईन मग विनय सरप्राईज होईल ते पण शूट होईल. तर मी फोन कॅमेरा चालू करायच्या मला फोन केला आणि समोरच उभा होता. तर मग माझं काही शूट नाही करता आलं. आता केलं. पाऊस कशीच्या घरी जाऊन बघूया. पूजा पादुका पूजा नसतात गुरुदांच्या स्वतः तिकडे चाललो होता आपण. हो.